श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 73. धौम्यांनी विचारले की पांडवांसाठी इंद्राचा निरोप काय आहे व अर्जुनाने काय सांगितले आहे. त्यावर लोमश म्हणाले की निवात कवच नावाच्या मायावी राक्षसांचा फार उपद्रव होत आहे. त्यांना मारण्याचे काम देवांसाठी अर्जुन करणार आहे. नंतरच तो येणार आहे. तुम्ही त्याची चिंता करू नका. तो येईपर्यंत धर्माने तप व तीर्थयात्रा कराव्या. मी त्याला व इतर पांडवांना सुद्धा तीर्थाटनाच्या वेळी सोबत करावी. धर्म म्हणाला की आपण येणार. इंद्र माझी आठवण करतो. अर्जुनासारखा व भीमासारखा बंधू मला आहे. धौम्य व आपण धर्मरक्षक आहात. माझे हे मोठे भाग्यच आहे. लोमश ऋषी त्यावर म्हणाले की मी आधी 2 वेळा तीर्थयात्रा केली आहे, पण तुमच्या संगतीत पुन्हा करील. धर्म म्हणाला आपण लवकरच तीर्थयात्रेला निघू. लोमश म्हणाले की तू परिवार अगदी कमी घे, म्हणजे यात्रेस त्रास होणार नाही. धर्माने सौर पौर्जन व पती ब्राह्मण इत्यादींना वनवासातून धृतराष्ट्राकडे जावे असे सांगितले. यात्रेत क्षुधा तृषा प्रवासाचे श्रम यांचा त्रास असतो. मिष्टान्न व पक्वान्ने पेय अवलेह मांस यांच्या पदार्थात ज्यांना हवे नको आवड नावड असेल त्यांची यात्रेत फार पंचायत होते. मिळेल त्यांना खावे लागते. दुर्बळ व सुखासीन माणसाचे ते काम नव्हे असे सांगून त्यांना परत पाठवले. पुष्कळ लोक धृतराष्ट्राकडे गेले व त्यांनी त्या सर्वांना द्रव्य व आश्रय दिला. काही ब्राह्मण मात्र यात्रेला येणारच असा आग्रह धरून राहिले. पांडवांच्या सोबतीनेच ही तीर्थे व दुर्गम अशी पर्वतस्थाने आम्ही पाहू शकणार. एरवी आम्हाला शक्य नाही असे म्हणून ते बरोबर राहिले. तेव्हा सर्वांच्या मताने धर्माने त्यांना संमती दिली. तीर्थयात्रेला निघण्यापूर्वी पांडवांना भेटण्यासाठी व्यास, नारद व पर्वत हे ऋषी आले व त्यांनी तीर्थयात्रेचे महत्त्व सांगून पांडवांस शुभ आशीर्वाद दिले. मार्गशीर्ष पौर्णिमा उलटली. पुण्य नक्षत्र असताना पांडव तीर्थयात्रेला निघाले. कृष्णाजीने धनुष्य, भाते, रथ, घोडे, बाणांचे भाते, स्वयंपाकी सेवक, अश्वसेवक, तलवारी, शस्त्र, सर्व कामे करणारे तत्पर भृत्य आणि ब्राह्मणांचा समुदाय 14 रथ काम्यकवनातून चालू लागले. लोमश ऋषी व धौम्य ऋषींसह धर्मासह एका रथात होते. भीम, नकुल व सहदेव यांचे स्वतंत्र रथ होते. द्रौपदीचा रथ स्वतंत्र होता. काही रथांवर शस्त्रास्त्रे, काहींवर अन्नादिक व स्वयंपाकाची आदी पात्रे, काहीवर विप्रांची अनेकाधिक साधने, आसने, दर्भ, वस्त्र व काहींवर भृत्यांचे साहित्य, अश्वांचे अन्न, अशा प्रकारे सर्व यथायोग्य व्यवस्था करून पांडव पुढे निघाले. त्या काम्यकवनातले वृक्षवल्लरी पांडवांच्या गमनामुळे दुःखी झाले होते. मृगया भयाने दूर गेलेले पशु आता 1-2 दिवसातच निर्वेदपणे त्या भागात संचार करणार होते. द्रौपदी मनाशी विचार करत होती. अर्जुनाचे व कौरवांचे अपमानाचे व सुडाचे. धर्म लोमशांना विचारत होते की आम्ही सदा आचरणीय असून आम्हाला विपत्ती का. लोमश सांगत होते की अधर्मामुळे दुष्ट लोकांचा प्रथम जय झाला असे दिसते, पण उन्मत्त होऊन ते नंतर नाश पावतात. धर्मानुसार वागणाऱ्यांना शाश्वत सुख मिळते. नृग, शिबी, भगीरथ, वसुमना, गय, पुरुरवा, मुचकुंद, मांधाता यांची उदाहरणे लक्षात घ्या. निराश होऊ नका. देशामागून देश मागे पडत होते. नद्यांचे घाट, पर्वतांची शिखरे, तीर्थक्षेत्रे, मंदिरे, गुप्त गुहा, निर्जर, स्फटिक, शुभ्र नद्यांची उगमस्थाने, संगम, अरण्यातील वाटा, महामार्ग, दाट वस्तीची नगरे, ग्रामे, निर्जन ओसाड, वालुकामय भाग, नाना प्रकारचे वृक्षवेली, प्रस्तर, भूमी, जल, वायू व ऋतू यांचे अनुभव दर्शने स्पर्श करत ते चालले. सरोवरे पाहिली, दाने दिली, स्नाने केली, कथा ऐकल्या, विविध भाषा ऐकल्या. शमट ऋषींकडून पुरातन राजर्षी गय याने केलेल्या अनेक पुण्यकर्मांची वर्णने ऐकली. यज्ञातील अपार दानदक्षिणांची प्रशंसा ऐकली. देवतांची निवासस्थाने पाहिली आणि हिंडत ते 4 पांडव व द्रौपदी सर्व परिवारासह ऋषींसह व ब्राह्मणांसह अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेले. दुर्जया नगरीत ते राहत असताना लोमशांना धर्माने अगस्त्यांची कथा विचारली. त्या कथेचा प्रारंभ करण्यापूर्वी श्रोत्यांना सौती म्हणाली की श्रोते हो, अगस्त्य ऋषींची कथा मी आता आपल्याला सांगणार आहे. तर श्रोते, आता आपण महाभारतातील जे 3रे पर्व आहे वनपर्व, त्यातले जे प्रकरण 10वे आहे अगस्त्यांची कथा, ती आता आपण पाहणार आहोत. लोमशांनी जी कथा धर्माला सांगितली तीच आता सौती सांगू लागले. दुर्जया नगरीचे नाव पूर्वी मणिमती असे होते. तिथे इल्वल नावांचे एक दैत्य राहत होता. वातापी हा त्याचा धाकटा भाऊ. इल्वल एकदा एका ब्राह्मणाकडे गेला व त्याने म्हटले की भगवान, तुमच्या तपाने मला इंद्रासारखा पुत्र होईल असे करा. पण ब्राह्मणाने ते काही ऐकले नाही. तेव्हा तो इल्वल ब्राह्मणावर रागावला. यापुढे ब्राह्मणांना ठार मारायचे असा त्याने निश्चय केला.
त्यासाठी त्याने वातापीला मेषाचे रूप दिले. तो काय करी, अगदी आग्रहाने ब्राह्मणांना जेवायला बोलावी. मेषरूपी भावाला मारून त्याचे मांस शिजवून त्या ब्राह्मणाला ते खाऊ घाली. मग तो ब्राह्मण जेवून तृप्त झाला की इल्वल म्हणे, वातापे वातापे लवकर ये रे. वातापी त्यावेळी ब्राह्मणाचे पोट फोडून बाहेर येई. तेव्हा तो भोजनाने तृप्त झालेला ब्राह्मण मरून पडे. इल्वलाला ही सिद्धी होती की मेलेल्याला जर त्याने एक हाक मारून बोलावले तर तो जिवंत होत असे. त्या काळातच अगस्त्य ऋषींना त्याच्या पितरांनी एकदा सांगितले की हे अगस्त्या, तुला संतती नाही म्हणून आम्ही अधोगतीला लागलेलो आहोत. खड्ड्यात उलटे टांगलेल्या माणसांसारखी आमची स्थिती झाली आहे. तेव्हा तू गृहस्थाश्रम स्वीकार, संतती उत्पन्न कर, तरच आमची ह्या यातनांतून सुटका होईल. त्यांची दया येऊन अगस्त्यांनी लग्न करण्यास मान्यता दिली. पण आपल्या योग्यतेची स्त्री त्यांना शोधूनही सापडेना. तेव्हा काय करावे या चिंतेत ते पडले. मग त्यांनी निरनिराळ्या मानव जातीतील उत्कृष्ट गुण एकत्र करून तपश्चर्येच्या बळावर एक उत्तम कन्यारत्न संकल्पानेच निर्माण केले. विदर्भाचा राजा संतान प्राप्तीसाठी तप करत होता. त्याला त्यांनी आपली ती कन्या दिली व तिचे पालन पोषण करून त्या राजाने तिला लहानाची मोठी केली. तिचे नाव ठेवले लोपामुद्रा. ती कन्या वयात आल्यावर अगस्त्यांनी राजाकडे जाऊन तिला मागणी घातली. राजाला मोठी चिंता पडली. मुलगी न दिली तर हा ऋषी शाप देईल, मुलगी दिली तर तिला ह्या निर्धनाकडे काय सुख लागणार. त्याची चिंता पाहून लोपामुद्रा राजाला म्हणाली की तात, कष्टी होऊ नका. अगस्त्य मुनींची पत्नी होण्यास मी तयार आहे. तिच्या त्यागीपणाचे नवल वाटून राजाने त्या कन्येचा अगस्त्यांजवळ विवाह लावून दिला. विवाह झाल्यावर आश्रमात येताच अगस्त्यांनी पत्नीला म्हटले की माझ्याजवळ राहायचे म्हणजे ही वस्त्र व भूषणे काही उपयोगाची नाहीत. इथे साधेपणाने राहावे लागेल. लोपामुद्रेने तसेच केले. भूषणे काढून ठेवली. उंची वस्त्रापरावरणे बदलून कृष्णाजीने घेतली. साधी राहणी पत्करली. ती पतीची सेवा करू लागली. गंगाद्वाराजवळ राहून अगस्त्य ऋषी तपश्चर्या करू लागले. त्यांच्यासाठी सर्वतोपरी ती कष्ट करी, सेवा करी. त्यांना ती प्रिय होतीच, आता तर फारच आवडू लागली. तिच्यावर प्रसन्न होऊन अगस्त्य तिला म्हणाले की लोपामुद्रे, तुला काय हवे आहे, तुझी कामना मी पूर्ण करतो. आपल्या गृहस्थाश्रमात संतानामुळेच पूर्णता येणार आहे. लोपामुद्रा पतीला हात जोडून लज्जेने म्हणाली की नाथ, आपण म्हणता तर माझी एवढीच इच्छा आहे की मला माझ्या पित्याच्या घरी जशी सुखाची शय्या मिळत असे तशी शय्या द्यावी. ती असली फाटकी तुटकी वल्के वस्त्र वल्कले, भगवी वस्त्रे बरी नव्हेत. मऊ मऊ उंची वस्त्रे व भूषणे यांनी मला शृंगार करू द्या. अलंकार हे कोणत्याही रीतीने अपवित्र म्हणता येत नाहीत. अगस्त्य म्हणाले, तुझ्या पित्याजवळ जसे द्रव्य आहे तसे माझ्याजवळ नाही. ती म्हणाली, तपोबलाने या पृथ्वीवरचे कोणतेही द्रव्य चटकन तुम्ही हस्तगत करू शकाल. उगीच काय नाही नाही म्हणायचे. खरे आहे, पण द्रव्यासाठी तप नष्ट करणे योग्य नाही. दुसरा काय उपाय आहे? अगस्त्यांनी विचारले. मी काय सुचवणार? तुम्हाला मी प्रिय असले तर माझी एवढी सुखशय्येची इच्छा पूर्ण करा. उपाय तुम्ही शोधा. द्रव्य आणा तुम्ही कोठून तरी. तुझा हट्टच असेल तर मी द्रव्य मागून आणतो. अगस्त्य म्हणाले व ते तिथून निघून बाहेर गेले. राजाकडे द्रव्य पुष्कळ असते म्हणून ते ऋतुपर्ण राजाकडे गेले व त्यांनी राजाने केलेल्या स्वागताचा स्वीकार करून म्हटले की हे राजा, मी द्रव्य याचना करण्यासाठी आलो आहे. इतरांना पीडा होणार नाही अशा रीतीने यथाशक्ती द्रव्य तू मला दे. राजाने त्यांना राजाचा आयव्यय दाखवला. त्यातून कुठले द्रव्य आपल्याला देऊ? अगस्त्य पाहत होते. सैन्यापासून धर्मदायापर्यंत प्रत्येक बाबतीत खर्च झाल्यावर काहीच राहत नव्हते. प्रजेचे कल्याण करणाऱ्या राजावर केवढे ओझे असते ते त्यांनी पाहिले. आधीच निरीच्छ दरिद्रव्रत धरलेले मुनी ते हसले व म्हणाले की द्रव्य मागणे काही प्रशस्त नाही. श्रोते, आता पुढे काय होणार आहे, लोपामुद्रा काय म्हणणार आहे याविषयीची सविस्तर कथा भाग 74 मध्ये. धन्यवाद.